हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? अगदी मस्त आणि मजेतच असाल. तर मी एवढ्या दिवस झालं म्हणजे व्हिडिओ एकही टाकलेला नाही आणि तो कशासाठी टाकला नव्हता. तर माझं ना म्हणजे मोबाईलचं स्टोरेज खूपच झालेलं होतं. तर त्याच्यासाठी मी आणि मोबाईल कसं चालतही नव्हता. एक साधा फोटो जरी क्लिक करायचं म्हटलं का तरीसुद्धा तो चलत नव्हता. तर त्यासाठी मी एवढ्या दिवस व्हिडिओ वगैरे टाकलेला नव्हता. मला काही तशी कुणी कमेंट वगैरे केली नव्हती. आम्ही काही एवढी म्हणजे फेमस वगैरे नाही, त्याच्यासाठी कुणीच मला काहीच म्हटलं नव्हतं. माझ्या मैत्रिणीही मला वाटतं बहुतेक विसरून गेल्या असतील. चला असू द्यात, काही नाही. तर आज मी म्हटलं टाकावं. आता सध्या माझा मोबाईलचं कसं काय म्हणजे माझ्या मुलाचा ओढा क्लास होता ना, तर तो काय झालेला आता एंड झालेला आहे. तर बहुतेक त्याचं त्यांनी सर्व डिलीट वगैरे केलं वाटतं. तर त्याच्यासाठी अचानक काय झालं होता, स्पेस देखील तयार झालेला होता. तर मग चला म्हणलं जाऊ द्या, मग आता आपण व्हिडिओ वगैरे शूट करायला काही हरकत नाही. आणि कसं आपल्याकडं पैसे नसल्यामुळं आपल्याला आपल्या मनासाठी एखादी गोष्ट देखील घेता येत नाही. तर माझ्या बाबतीतही तसंच झालेलं. मला पण वाटतं की आपल्याकडं पण एक छान मोबाईल असावा जेणेकरून शूट वगैरे करण्यासाठी. आता कसं या जर्नीमध्ये आपण पाऊल जर टाकलेलं आहे तर ते आपल्याला दुसरं पाऊल देखील टाकायलाच हवं ना. तर असं वाटतं मला, पण जाऊ द्या. जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण सध्या तरी आहे हा माझ्याकडं, तर याच्यावरच मी खुश आहे. आणि कसं याच्यात पण माझं व्यवस्थित होत असेल ना शूट वगैरे, तर मला काहीच हरकत नाही. मला काही म्हणजे मोबाईलची आवश्यकता नाही, कारण याच्यामध्ये पण बऱ्यापैकी चांगलं होतं शूट. तर त्यासाठी असो. तर मी माझं रडगाणं मांडत आहे तुम्हाला. तर मी आज काय करणार आहे, वेफर्स वगैरे मी करायला घेतलेले आहेत, कारण बरेच बघा आता उन्हाळी कामं सुरू झालेली आहेत. खरं म्हणजे महिलांना महाशिवरात्रीच्या अगोदरपासून वेफर्स करतात. प्रत्येकांना वाटतं की आपलं काम लवकर आवरायला पाहिजे वगैरे, पण चला जाऊ दे. माझ्याकडे आत्ता बटाटे वगैरे आणून दिलेले होते सरांनी मला, तर मी आत्ता वेफर्स करायला घेतलेले. आणि मी आज नाही तर मी काल देखील केलेले. काल 10 किलोचे एकटीनंच वेफर्स केले. आणि त्यानंतर चकल्या देखील 1-2 किलोच्या केल्या असतील मी, कारण चकल्या वगैरे जास्त कोणी खात नाही आमच्याकडे ते, त्याच्यासाठी. आणि नंतर मी पापड्या पण करणार आहे. तर आज काय केलेलं आहे, काल मी करून ठेवायचे का वेपर्स खिसून वगैरे, तर काल काय मी ठेवले नाही. तर मग मी आज काय केलं, आज मुलांना सुट्टी होती, उद्या पेपर आहे ना, तर मग एक दिवस आड करून पेपर असतो. मग आज सुट्टी आहे ना, तर त्यासाठी म्हटलं की चला मग आजच आपण थोडीशी, म्हटलं मला हेल्प करा. ते काही करायला तयार नव्हते बरं, पण मी म्हटलं की थोडीशी मला हेल्प करा. आणि त्यांना मी सांगितलं की कसं मुलांना एखादं जर आपण बक्षीस द्यायचं ठरवलं ना, मग ते एकदम कुतूहलतेने ना आणि आत्मीयतेने काम करतात, माहितीच असेल तुम्हाला. तर मीही तसंच केलं. त्यांना म्हटलं तुम्हाला आईस्क्रीम किंवा लस्सी काय खायची असेल ना, तर मी तुम्हाला ते देईल. तर त्यासाठी पण तुम्ही मला काय करायला पाहिजे, मला मदत केली पाहिजे. तर त्यांनी ना अक्षरशः म्हणजे 10 किलोचे वेपर्स त्यांनी मला करू लागलेले आहेत. तर तेच आत्ता मी शिजवून वगैरे घेतलेले आहेत. आणि माझी आंघोळ वगैरे झाली नव्हती, तर मी आता आंघोळ वगैरे केली. थोडा लेटच झालेला होता. मुलांनी तर आणखीन आंघोळ केलीच नाही. ते म्हणे की आम्ही वरून आल्यानंतर आम्ही शावरनं आंघोळ करणार आहोत. तर म्हटलं ठीक आहे, एवढ्या सकाळी करण्यापेक्षा म्हटलं तुम्ही उन्हातून आल्यानंतर कसं आता गरम देखील व्हायलेलं आहे ना. आणि बघा माझी देखील हेअरस्टाईलनं बुचुडच केलेला आहे मी, कारण आता गरमी खूप होत आहे ना, त्याच्यासाठी. तर मग मी आजचा व्हिडिओ शूट केला आहे आणि तुम्हाला थोडंसं बोलले आहे. तर तुम्ही देखील म्हणजे कसं, मला एवढ्या दिवस कॉन्फिडन्ससुद्धा माझा लो झाल्यासारखा झालेला होता. ते म्हणतात ना पठारावस्था आल्यासारखा हा माझा वेळ होता काही थोडासा. तर आणि मी काय केलेलं आहे आता, म्हणजे माझं DED झालेलं आहे. तर मी याच्या अगोदर 2 वेळेस TETची एक्झाम दिलेली होती, पण मी काही ती क्रॅक करू शकलेली नव्हती. म्हणजे मला 80-82 असा स्कोअर येत होता. तर त्यासाठी मी काय करणार आहे आता, म्हणजे आता जून-जुलैमध्ये TETची एक्झाम आहे ना, आणि कसं आमच्या सर पण देणार आहे TETची एक्झाम. तर सो त्यासाठीच ते म्हणतात की तू पण ह्यावेळेस नक्की ट्राय कर. आणि माझं ना म्हणजे माझ्या माहेरीकडून OBCचं सर्टिफिकेट देखील निघालेलं आहे. तर मग मी ते देखील म्हणजे ट्राय करणार आहे यावेळेस. आणि यावेळेस मी कॉन्फिडेंटली म्हणजे एक्झाम क्रॅक करूनच दाखवणार आहे. ते माझा म्हणजे मला आत्मविश्वासातून आहे की मी म्हणजे करणार म्हणजे करणार. आणि ह्यावेळेस कसं हिंदी देखील ऑप्शन आलेलं आहे. कसं जास्त इंग्लिश वगैरे काय मला तर काही जास्त जमत नाही, म्हणजे कामापुरती येते तशी. म्हणजे माझा 15 वगैरे असं स्कोअर यायचा, पण 15 स्कोअरनं काय होतो सांगा बरं. 20 हां 4 सब्जेक्ट मध्ये जर 25-25 स्कोअर असेल तर 100पर्यंत ठीक आहे. आणि 10 मार्क इकडे तिकडे म्हणजे 90ला पासिंग असतं त्यासाठी. तर मी ते पण म्हणजे अभ्यास पण करायला सुरुवात केलेली आहे. त्यासाठी मला वाटत होतं आता यूट्यूब चॅनल आपण सुरू करावं की नाही, म्हणजे या द्विधावस्थेमध्ये देखील होते मी. तर त्यासाठी पण म्हटलं चला जाऊ द्या, माझ्या कोणी मैत्रिणी असतात DED वगैरे BED झालेल्या, तर त्या देखील TETची एक्झाम वगैरे जर द्यायचा विचार करत असतील आणि घरच्या कामामुळे जर त्यांना होत नसेल ना, तर नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा. आणि माझ्या या जर्नीसोबत राहा तुम्ही. तर चला, तर इथून पुढचा तुम्हाला माझा दिवस दाखवते. आणि सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. परत एकदा नमस्कार सर्वांना.
तर बघा तुमचे वेपर्स वगैरे करून झालेले आहेत का? मी तर आता स्टार्ट केलेलं आहे, म्हणजे शेवया वगैरे झालेल्या आहेत आणि वेपर्स करत आहे. तर आज माझ्या मुलांनी मला मदत केलेली आहे, त्यामुळे मी ॲट अ टाईम म्हणजे सकाळीच ठरवलं की आता वेपर्स करायचे आहेत. ते काय असे मदत करायला तयार झालेले नव्हते बरं. आणि हे बघा हे चिप्स असं मयूला म्हटलं की मी हा कलरचा चिप्स तिला पाहून ते खूप छान वाटत होतं, पण तो कलरचा चिप्स नसून काहीतरी थोडंसं म्हणजे खराब असेल तो बटाटा वगैरे, त्याच्यामुळं तसं झालेलं असतं. तर मुलांना त्याचं कुतूहल वाटतं. आणि हे बघा इथं हे माशासाठी हे सार्थकनं आमच्या केलेलं आहे. आणि हे कमळ म्हणून तो घेऊन आला होता एका काकांकडून, बट ते कमळ नाही वाटतं लिली आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा, मी काही कन्फर्म नाही आहे की ते कमळ असेल का लिली आहे ते. सो तुम्ही मला नक्की सांगा ते काय असेल ते. तर वेपर्सचं साल्ट वगैरे ना मुलांनीच काढून दिलेलं. मुलं काय असं काम वगैरे करू शकत नाहीत बरं. त्यांना मी म्हटलं की तुला मी काहीतरी देते याचं बक्षीस वगैरे. तर म्हटलं आईस्क्रीम लस्सी वगैरे देते, आणि आता कसं उन्हाळ्याच्या दिवस आहेत ना त्यासाठी. तर त्यांनी लगेचच हो म्हटलं आणि मला 10 किलो बटाट्याचे वेपर्स त्यांनी साल काढून दिलेलं आहे. मी बाकी खिसलेलं होतं, कारण खिसताना ना कसं आपल्या लहानपणीचे दिवस आठवा. आपण लहानपणी खिसत असताना माझं तर नक्कीच बोट वगैरे थोडा तरी छाला वगैरे निघतच होता. तर असो, अशा काही लहानपणीच्या आठवणी असतील तर तुम्ही देखील मला नक्कीच सांगा. आणि माझ्या इथं बटाटा मी आता एक घाणा करून घेतलेला होता, आणि जे शिल्लक राहिले ना दुसरे तर म्हटलं थोडेच राहत होते, मग त्यासाठी म्हटलं परत आणखीन तिसऱ्यांदा पाणी उकळवायचं वगैरे. त्यासाठी मी काय केलं, एकदमच ठेवलं. पण मला कॉन्फिडन्स होता की माझं हे आजी म्हणजे शिजणार आहे, ते काही असं खाली वगैरे काही पडणार नाही किंवा जास्त ओव्हरलोड होणार नाही पातेलीला, त्यासाठी. तर मग मी शिजवून ते घेतल्यानंतर घेतलेलं होतं काढून आणि दुसरं ठेवलेलं होतं शिजायला. तोपर्यंत मुलं इथं टी व्ही वगैरे पाहत होते. मग त्यांना म्हटलं की चला आता आपण वरी जाऊन टेरेसवरती याला सुकवूया, म्हणून आम्ही मग टेरेसवरती आलोत. आणि मी इथं कालच्यानं चकल्या थोड्याशा केलेल्या होत्या, म्हणजे काल देखील मी वेपर्स आणि चकल्या केलेल्या होत्या तुम्हाला सांगितलंच त्याप्रमाणे. तर त्याला मी झाकून ठेवलं होतं. वेपर्सवर थोडेच होते 2 किलोचे, चकल्या होत्या 2 किलोच्या. तर त्याला असे मेन कापड झाकून ठेवलं होतं. पण ते झाकून ठेवल्यामुळं ना ते एकतर वाळलेलंही नव्हतं ना, तर असं पाणी पाणी धरलं होतं त्यानं. मग ते म्हटलं अगोदर पटकन काढून त्याला सुकवायला ठेवूया चकल्याला. आणि त्यानंतर इथं वेपर्स करायला घेतले हे. तर माझ्याकडे हे मेन कापड आहे, तर त्यावरतीच म्हणजे आमच्या काकूंचं आहे बरं हे. तर त्याच्यावरतीच मला हे वेपर्स करायचे होते इथे. तर आम्ही सार्थकनं आणि मी अगोदर ते अंथरून घेतलं, आणि त्यावरती जे काही आणलं होतं ना ते मी इथं सुकवून घेणार होते. काही पण असो, पण मला तर ना मुलांची एवढी मदत झाली ना, खूप मदत झाली. आणि त्यांना मी नक्कीच त्याचं बक्षीस पण देणार, म्हणजे दिलेलंच आहे. तर हे आमची मयू बघा, तिला म्हटलं की सुकू घाल की ते. ही एका साईडला बसली होती आणि दुसऱ्या साईडला तिचं सुरू होतं की आपण तिकडं पेपर्स अशा एक 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 टाकूया, माझा नेम लागतो का नाही, असं होतं सुरू. तर त्यानंतर मी ना एक गुढी ट्राय केली होती. माझ्याकडे ही अशी साडी होती, माझ्या मावशीचीच होती. तर त्याला ना पदर नव्हतं ह्या साडीला, त्याच्यामुळे मावशी इथं माझ्यापाशीच ठेवून गेलेली. आणि म्हटलं मग याची ना आपण गुढी वगैरे ट्राय करूया. पण कसं खेडेगावात ना अशा छोट्या गुढ्या वगैरे काही हे करत नाहीत. तर ही अशी तयार झाली होती, पण ही खूप छोटी वाटत होती. मी म्हणजे बऱ्याच जणांच्या बघितलेल्या आहेत सेल केलेल्या गुड्या, पण बरेच जण घेतात. पण त्यांचं ना फ्लॅट सिस्टम असल्यामुळे ठीक आहे, चालतं छोटीशी गुढी. पण आपल्या खेडेगावात वगैरे बघा असं मोठमोठ्या गुड्या बसवलेल्या असतात, उंच, म्हणजे कॉम्पिटिशन लागल्यासारखे असते की कुणाची जास्त उंच गुढी आहे, कुणाची जास्त सुंदर साडी आहे. तर पण मी इथं ट्राय केलं. मला नवीन नवीन ट्राय करायला खूप म्हणजे आवडतं. मला बघितलं ना मग ते ट्राय करावं वाटतं. तर वेपर्स वगैरे दाखवले नाही, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेल. आणि हो, एक छोटीशी विनंती देखील राहील की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला इथंच एंड करते. बाय.